हॅलो एव्हरीवन. तर आज ना मी स्ट्रीट स्टाईल असं चाऊमिन घरच्या घरी बनवलेलं होतं, जे खूप ज्युसी, भरपूर सॉसेसनी भरलेलं, भरपूर भाज्यांनी भरलेलं आणि अगदी स्ट्रीट किंवा जे ठेल्यावर लागलेलं चाऊमिन असतं ना तसं. तर सगळ्यात पहिले मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी तापत ठेवलं आहे. पाण्याला बुडबुडे आल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आणि नंतर मी इथे 2 नूडल्स, हक्का नूडल्स जे असतात ते मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला ते 80% शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर शिमला मिरची उभी कट करून घ्यायची आहे. मिरच्या 3 ते 4 आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर कांदासुद्धा मी इथे एक मोठा कांदा घेतला, उभा चिरून घेतला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, तीसुद्धा उभी चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाजर आहे ते उभं चिरून घ्यायचं. अशा सगळ्या भाज्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 80% आपलं नूडल्स शिजल्या की आपल्याला एका चाळणीमध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे त्या एकमेकाला चिटकत नाहीत आणि व्यवस्थित हाताने आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे, तो किसून घेते आहे आणि एक अख्खी लसणाची गड्डी घेतली आहे. चाऊमिनसाठी लसूण आणि आलं भरपूर लागतं, त्याच्यामुळे लसूणसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये आलं, लसूण, उभी चिरलेली हिरवी मिरची, त्याच्यानंतर ज्या सगळ्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला कच्चट शिजवायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकते. चवीपुरता मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेजवान सॉस मी इथे टाकते, सोया सॉस टाकते आणि चिली सॉससुद्धा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि ते सगळे सॉसेस टाकून झाले ना की आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेले 80% नूडल्स होते ते आपल्याला टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही आपल्याला इथे मीडियमच ठेवायची. जर हाय फ्लेम ठेवली तर हे करपून जाऊ शकतं आणि ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा जास्त ओव्हरकुक होतील. तर त्याच्यामुळे मीडियमच आपल्याला फ्लेम ठेवून हे सगळं शिजवायचं आहे. तर अगदी 15 मिनटाच्या आत आपलं झटकीपट असं स्ट्रीट स्टाईल चाऊमिन, जे देसी चाऊमिन आपण म्हणतो ना आणि जे ठेल्यावर जे चाऊमिन मिळतं ना ते रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना नक्की करून खायला घाला. माझ्या तोंडाला इथे खूप पाणी सुटलेलं आहे, कारण की एकतर मी हे आता बनवलेलं आहे आणि मी हे कधी खाते असं झालेलं आहे.